लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ज्यांना वर्षभर एका फळाची उत्सुकता असते ते म्हणजे फळांचा राजा आंबा। सध्या आंब्याच्या सीझनला सुरुवात झाली असून यंदा बाजारात कमी प्रमाणात आंबे दाखल झाले असून आंब्याच्या किमतीमध्ये देखील वाढ झालेली आहे। असं असतानाही आज पुण्यात पायल तिवारी फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कोरेगाव पार्क येथील अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी आंबे खाण्याचा आनंद लुटलाय। पायल तिवारी बिटिया फाउंडेशन परिवारातर्फे कोरेगाव पार्क येथील अंधशाळेतील मुलांसाठी आंबे तसेच विविध खाऊ आणण्यात आले होते। यावेळी या लहान मुलांनी आंबे खाण्याचा आनंद लुटला आणि गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही या आंब्याची वाट पाहत असून आज आंबे खाऊन आम्हाला खूपच आनंद झाला असल्याचं यावेळी मुलांनी सांगितलं। गेल्या 16 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे। या शाळेतील मुलेही राज्यभरातून या ठिकाणी प्रवेश घेतात। या अंध मुलांना इथे मोफत शिक्षण दिले जाते। ही सर्व मुले सर्वसामान्य कुटुंबातून येतात। अशा मुलांना आंब्यांची चव चाखता यावी आणि त्यांच्या निष्पाप गोड चेहऱ्यावर स्मित हास्य निर्माण करण्याचे काम संगीता तिवारी यांनी आपल्या मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ केले। यावेळी माजी महापौर प्रशांत जगताप, सामाजिक कार्यकर्ते, शिवसेनेचे नेते अजय भोसले, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, सुवर्णा माने, राज लेले, हर्ष तिवारी, पुन्मित तिवारी, ग्रेस भालेराव, पारुलताई, सामाजिक कार्यकर्त्या दिलनवाज नबानिया, भारती लोंढे, काका जगताप आदी मान्यवर उपस्थित होते। दरवर्षी आपला हा आंब्याचा कार्यक्रम असतो माझ्या मुलीच्या नावाने, पायलच्या नावाने। पायलला आंबे खूप आवडायचे, त्यामुळे मलाही माहिती मुलांना आंबे खूप आवडतात, तर त्या हिशोबाने आपला दरवर्षी हा कार्यक्रम असतो। तर पायल तिवारी फाउंडेशनच्या अंडर आम्हाला खरंच उशीर झाला, कारण का पहिले आंबे आले तर ते काही आंबट आले, त्यानंतर हिंमत नाही झाली। मग आता हे आपण मार्केट यार्डला जाऊन चेक करून त्यांच्याकडनं रत्नागिरी हापूस आंबे घेतले आणि आंबे, केक आणि सुका खाऊ भेळ असं या विद्यार्थ्यांना आपण आज ठेवलेलं होतं। आणि अजय भोसले, प्रशांत दादा जगताप आहेत, आमचे कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे डोके साहेब आहेत, आमच्या इथले स्थानिक जगताप काका आहेत, यांच्या हस्ते आपण ते सगळं वाटप केलं। नाही, निश्चितच तो असा पहिले आम्ही कापून द्यायचो, पण यावेळेस त्यांनी सांगितलं ते माचून खातात, तर तो माचून खाल्ल्यानंतर अशी फार बोटं बिटं चोखून खाण्यामध्ये जी मजा असते आंब्याची ती त्यांनी आज एन्जॉय केली। आणि एक आंबा झाल्यानंतर दुसराही आंबा त्यांनी प्रेमाने खाल्ला। म्हणजे असुसलेले असतात आपल्या घरातली पोरं भांडतात आंब्यांसाठी, तर ही लोकांना तर मग ते त्याच्यामध्ये वाटच बघत होते। आणि डेफिनेटली मला काही नाही, मला असं एक फिलिंग आलं की मी माझ्या लेकीला आंबे खाऊ घालते। त्यांचा आनंद पाहून असं वाटलं की आपण काही नाही, आपण जास्त काही करत नाही त्या पोरांसाठी, पण त्यांची जी खुशी, त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य आणि एक तृप्त हास्य आंबा खाल्ल्यानंतरच, ते पाहून असं वाटलं खूप 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 म्हणजे काहीच सांगू शकत नाही, त्याबद्दल आनंद वाटला खूप। माझ्या पायलला ना सवय होती, आंबे महाग असले की मी एकच पेटी आणायची, तर ती आंबे लपून ठेवायची कुठंतरी, आणि मी बाहेर गेली की तो आंबा काढायची आणि खायला घ्यायची। नेमकी मी बाहेर आलेली आणि पायलचे हात असे असायचे, एकदम चोर कसा पकडला तशी ती घाबरायची, मम्मा मैंने एक छुपा के रखा था। तर त्या हिशोबाने मला ते सगळं आठवलं की आज पायल असती तर, किंवा आज पायलची मुलं असती, माझी पायल एवढी आज मोठी होती की तिला आज मुलं असती, तर तसंच माझे सगळे नातू बितू असे सगळे बघून त्यांच्यामध्ये खूप मन तृप्त झालं, प्रचंड 100%। त्यांच्याकडे पाहून हेच वाटते की देवाने आपल्याला एवढं सगळं दिलंय तरी आपण आयुष्यात रडत असतो, पण त्यांच्याकडे ते नाहीये तरी ते आयुष्य जगतायत, हसतायत। म्हणजे तो आंबे खाण्यातला आनंद त्यांचा पाहिला ना, तर ही मुलं की दे आर एन्जॉयिंग, की जे आहे ते आमच्याकडे, आम्ही त्याच्याबद्दल सॅटिस्फाय, खुश आहेत, म्हणजे ते बघून खरंच खूप आनंद। माझं नाव साईराज गीते। काय वाटतं आंबे खाऊन? आंबे खाऊन आज मजा वाटली। किती दिवस वाट बघत होता आंब्याची? खूप दिवस वाट बघत होतो। किती खाल्ले आंबे? आता खूप आंबे खाल्ले। हा, गोड होते का? हा, गोड होते। थँक्यू। तुझे मित्र तुझ्या पायल तिवारी दीदी थँक्यू। मला घरी जायचं आहे। कुठे जायचं? घर कुठे? आळंदी या गावात मी राहतो। मग तिथं घरी काय आंबे खाता का? शाळेत जायचंय का घरी? घरी शाळेत नाही, घरी आंबे खायला। हा। किती खातो तिथं आंबे? जास्त। किती जास्त?